नमस्कार मित्रांनो, आज सुंदर असा बैल पळतोय भवरा. आपण पहिल्यांदा मुलाखत घेतोय आणि कुठेतरी चर्चेत देण्यासारखा बैल आहे. चला माहिती करूया. गट कारला, सेमी कारला, फायनलला बसलाय. माहिती द्या तुमची, तुम्ही कुठून आहात? आम्ही कर्जत वडवलीचे, वडवलीकरांचा हा भावरा बैल बोलतो. खिल्लार जातीमध्ये आहे का? खिलार जातीमध्ये बैल आहे, चौसा बैल आहे. आता चौसा बैल आहे. आता गट पण छान करला आणि आता फायनलला पण बसली गाडी. फायनलला पण बसले. बरोबर. आता कोण पळाला सोबत याच्या? आम्हाला पिंपलोलचा मने भाई पाला. मान्य आणि भावरा म्हणजे तुमचा एक पनवेलचा आणि एक नाही नाही नाही, कर्जतचा. दोन्ही कर्जतचीच आहेत. नेरळ पिंपलोलीचा बैल आहे आम्हाला. नेरळ मने भाई. पिंपलोलीचा आहे का? हा. बरोबर आहे. म्हणजे बघा, म्हणजे गावचाच साथ पळला असा बोलला. गावचा साज. माहिती द्या बैलाची, कसं काय नियोजन असते बैलाचा? बैलाचं नियोजन आम्ही तिघं मिळून करतो. बैल आमच्या तिघांच्या नियोजनातच पळतो आणि आम्ही तिघांनी नियोजन केल्यानंतरच बैल निघतो. आणि गटाचं नियोजन कसं काय केलं? गटाचं नियोजन असं केला का जितू मिनमिनेने आमच्या मोहनला फोन केला का गाडी पालवायची का. तर मोहनचा मला फोन आला, बोलतो जितू मिनमिनेचा फोन आला गाडी पालवायची का. बोला चालेल, आपण पळू गाडी. बरोबर. आणि पळाली गाडी कोणी पळवली? आमचा लाडका ड्रायव्हर आहे, निलू ड्रायव्हर. आमचा फिक्स ड्रायव्हर आहे, तोच असतो. फिक्स ड्रायव्हर. आता गटाला कितव्या तासामध्ये आणि कितव्या गटामध्ये होता आणि त्यानंतर सेमीला कितव्या सेमीमध्ये होता? गटाला पण 62 गट 7 नंबर तास आणि सेमीला 4 नंबर सेमी 7 नंबर तास. म्हणजे दोन्ही 7 नंबर आहेत. हा. बरोबर. आता काय अपेक्षा फायनलला? कारण कुठेतरी फायनलला बादशाह 1 नंबरच करणार. 1 नंबर करणार. बरोबर आहे. कुठेतरी पल पण त्याचं असंच आहे आणि मला वाटतं दोन्ही फेऱ्या सुट्टा निकाल घेतलाय. गाडी बाजूला 1 नंबरची असली ना तर विषयच नाही ठेवायचा, 1 नंबरच करणार मग. बरोबर आहे. आता जो नियोजन केलं तुम्ही मण्यासोबत, पहिल्यांदा गाडी पळतंय का याच्या आधी पण नाही, पहिल्यांदाच गाडी पाळली आम्ही. पहिल्यांदाच पळायला? बरोबर. म्हणजे कुठेतरी विश्वास होता की गाडी बसेल आपली. हा, 100%. बरोबर. तो बैल पण खालच्या तालातला आहे, आपला बैल पण खालच्या तालातला आहे. कसा आलाय दावणीला? कुठून घेतला? आम्ही हा चाकणशी घेतलेला 16,000 रुपयाला गेल्या वर्षी. या वर्षी आता तो चौसा आहे. आम्ही त्याला दुसऱ्यामध्ये घेतलेला फक्त 16,000ला? फक्त 16,000 रुपयाला घेतलेला. कसं काय? म्हणजे काय वासरू वगैरे काय? वासरू आता एकदम चाकणशी घेतलेला 16,000 रुपयाला वासरू आणलेला आम्ही. मग कसं काय संगोपन कसं केलं तुम्ही? आणि आज नम्रामध्ये, आज बघा इथं महाराष्ट्राचे किंवा मुंबईचे नामांकित सर्व बैल पळतात, त्याच बैलांमध्ये आज फायनलच्या फेऱ्यामध्ये पळणार आहे तो. आम्ही भरपूर कष्ट केले. ते आमचे बाबा आहेत, त्या बाबांनी आणि आमच्या मोहननी लय कष्ट केलेले आहेत. यांनी दोघांनी मिळून आणि आमची आई आहे घरी, त्यांनी तिघांनी मिळून घडवलेलं आहे बैल. बरोबर. आता नावाविषयी सांगा ना. भवरा नाव म्हणजे नक्की काय? भवरा म्हणजे त्याच्यावरती 5 भवरे होते, त्याच्यामुळे त्याला भवरा नाव ठेवला. बरोबर. भरपूर भावरा होत्या त्याच्यावरती. त्याला चाकणला कोणीच विकत घेत नव्हता. अक्षरशः त्याचा जो मालक होता आधीचा, तो वैतागला. तो नंतर लास्टला बोला का तुम्हीच घ्या, तर आम्ही त्याला आणला. बरोबर. आणि कुठेतरी ती आणि खरेदी आमच्या पण दावणीला ती स्वस्तामध्ये. लक्ष्मी लागलेली. लक्ष्मीला आपली बघा लागला तो 16,000 मध्ये कुठेतरी मला वाटतं आज 16 लाख रुपये किंवा 16-32 लाख रुपये मध्ये द्यावं लागतात कुठले नामांकित भरपूर बैल. जणांनी बैल विकत मागितला, पण ही आमच्या दावणीची लक्ष्मी आम्ही विकणारच नाही. नाही विकणार ना. बरोबर आहे. क्लिअर कट बोललं. बघा आता मुलाखत झाल्यानंतर पैऱ्यांचा विकत घेण्याच्या मागण्या पण येतात, पण तुम्ही भरपूर बोलला. जणांचे फोन आले आतापर्यंत, तुमचा बैल द्यायचे का, विकायचे का, करार करायचे. आम्हाला करार पण नाही करायचा आणि विकायचा पण. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुमच्याच दावणीचं नाव पुढे न्यायचं आहे तुम्हाला. हा. बरोबर. आता भवऱ्याच्या ऐवजी सुरुवातीला कसं दावण कशी होती? आमचा आधीचा एक बैल होता माईब्या, आणि हा भावरा घडवला याला. त्यांनीच घडवला याला. त्याला नंतर म्हणजे थोड्या टायमाने आम्ही विकला, पण हा आमच्या दावणीचा लक्ष्मी याला आम्ही नाही विकणार. नाही विकणार ना. आता आणि 16,000 रुपये मी काय पाहिजे तुम्ही मला सांगा. तेच सांगा ना. मी आता मला तर शक्य येणार ज्याला पण सांगितलं ना का 16,000 रुपये 16,000चा आहे, तर कोणच नाही बोलत. कोणीच नाही बोलणार. आता मला पण विश्वास नाही बसला, कारण आज जी गाडी त्याची पळाली ना, बघून त्याला 16 लाख रुपये कोणी असंच देईल. कुठेतरी तुमचं म्हणणं आहे की विकायचं नाही. आता गाडी कुठल्या नावाने पळते एकदा ती सांगा मला. आहे गावदेवी प्रसन्न अतुल लदगे वडवली या नावाने पळते गाडी. या नावाने गाडी. आता ही सर्व मंडळी जसं सगळी आमची सगळी घरातलीच आहेत, सगळी घरातलीच आमच्या. सर्व घरात. आणि या बैलावरती मेन म्हणजे आमच्या आईचं कष्ट खूप आहे. तीच सगळं बघते. आम्ही घरी नसलो तर तीच पाणी पाजते, तीच खुराक ठेवते, तीच धुते, सगळं तीच करते. या आमच्या आईचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. मग घरी कसं आहे, म्हणजे त्याची वागणूक कशी आहे? कारण कुठेतरी तापट बैला पण असतात. घरी आहे ना, घरी तुम्ही बघाल तर हसाल, बैल मशीनच्यात असतो. ज्याला सांगितलं ना बैल मशीनच्यात असतो ते हसत आम्हाला. पण बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, बैल मशीनच्या बाजूला नसला का बैल खाणार नाही खात. असं आहे ना. म्हणजे त्याला पण सवय लागली मशीन. सवय लागली, आदतपणापासून त्याला सवय लागली, बैल मशीनच्यातच असतो. बरोबर. आता मोठ्या मैदानामध्ये राहिल्यात कुठेतरी. आता याच्या पुढे पण तुम्हाला नामांकित मुंबईच्या सर्व मैदानामध्ये पळायला लागेल, कारण कुठेतरी आता चर्चेमध्ये आलाय तुम्ही. 100% आम्हाला जसे पैरे येतील तसं आम्ही पळू. बरोबर आहे. आतापर्यंत कुठल्या बैलांसोबत म्हणजे पळाला या? आतापर्यंत भरपूर बैलांच्यात पळाला. आम्हाला आमचा पहिला पायरा मुंबईमध्ये बैल आला, कोणाला आमच्या बैलावर विश्वास नव्हता, तर आमचे आसऱ्याचे मामा आहेत, त्यांनी आम्हाला सर्जा बैल दिला पहिल्या शर्तीला. आमचे मित्र आहेत संदीप भाऊ फुलारे, यांना आम्ही फोन केला की आम्हाला पायरा नाही, पायरा भेटेल का? तर त्यांनी आम्हाला रात्री 11 वाजता बैल दिला
सर्जा म्हणून आसरच्या मामाचा, त्या बैलामध्ये पहिला बैल पाळाला तेव्हा बैल उजेडात आला. बरोबर, म्हणजे उजेरात आला तिथून. आणि सगळ्या गाड्या टॉपच्या मारल्यात आतापर्यंत. बैल कर्जतमध्ये आजच्या कंडिशनला 1 नंबरला आहे आमचा. बरोबर आहे. आणि कुठेतरी त्याचा पल पण दिसलाय आता लोकांना. कुठेतरी आजच्या नंतर मला वाटतं अजून खूप जास्त चर्चा होणार आहे त्याची. गट पण काढलाय व्यवस्थित, सेमी पण काढलाय. आम्हाला फक्त आता फायनलची 1 नंबरची अपेक्षा आहे. बघू आता बैल काय करतो. बरोबर आहे. आता जो मन्या पलाला त्याचं पण थोडंसं कौतुक व्हायला पाहिजे. कुठेतरी मन्या आज बाई गुलाला तर एक पात्र नंबरचा- पडले तुम्ही, तर कुठेतरी त्याचा पण मौलाचा वाटा आहे. मान्याबाई तर 1 नंबरचाच बैल आहे. त्या बैलाचा काही विषयच नाही. तो बैल लय छान पळतो. बरोबर आहे. आता पुन्हा पण हीच गाडी पलवाल का पैराला? बोलू ना, त्यांनी आमच्याकडे त्यांची इच्छा असेल ना, आम्ही 100% तीच गाडी बोलू. बरोबर आहे. आता बिंजोरला म्हणजे आता तुम्ही सांगतात खूप मोठ्या मोठ्या गाड्या पण मारल्यात. हा. काय सांगाल? म्हणजे बघा, आपली अपेक्षा नव्हती 16,000चा बैल, तर वाटला पण नव्हता इतका मोठा नाव करतोय तो. आमचा एक मित्र आहे शानू बापसेकर आणि मोहीन बापसेकर, यांचा बैल आता घाटावर गेलाय. तो मोहीन वजीर म्हणून बैल आहे, 916 वजीर. त्या बैलामध्ये 3 वेळा बैल पाळाला, 3 वेळा गुलालमध्ये राहिला. त्या बैलातल्या चर्चेत आला बैल. बरोबर. आतापर्यंत केलेली काही मैदानं मुंबई साईडची, हा, आपल्या मुंबईमधली कुठली मैदानं केली आतापर्यंत? आता बोनिवलीमध्ये पण पाळाला, मऊला पण पाळाला, अंजपला पाळाला, शिरशाला पाळाला, त्यादिवशी बोरीच्यावाडीला पण पाळाला. म्हणजे मोठ्या मोठ्या मैदान. आता बुधवारचं नियोजन आहे इतडे 4 तारखेचा. बरोबर. कुठेतरी एक मोठ्या चांगला म्हणजे असा मुंबईला कधी न होणार असा मैदान होतोय आज. त्या मैदानामध्ये पण आपला टॉपचा पायरा असणार. टॉपचा पायरा. चला, तुम्हाला आज पण 1 नंबर करा आणि जो 4 तारखेचा मैदान येतं तिथं पण तुम्ही 1 नंबरची गाडी मिळवा. माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि गुलाल झाला फायनलचा तर आपण नंतर पण भेटू. तुम्ही बाईट घ्यायला आले, तुमचे पण खूप खूप आभार. चला, शुभेच्छा.